महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। खरोशी दुर्शेत पूल धोकादायक, नवीन पुलाची उभारणी करावी, सरपंच दशरथ गावंड। खरोशी दुर्शेत पुलाची धोकादायक स्थिती निर्माण झाली असून येथील बाळगंगा नदीवर नवीन सुरू झालेल्या पुलाच्या कामाला विरोध केला याचे आता गंभीर परिणाम भोगावे लागणार, अशी प्रतिक्रिया दुर्शेत ग्रामपंचायतीचे सरपंच दशरथ गावंड यांनी केली। नवीन सुरू झालेल्या पुलाच्या कामाला जनतेमध्ये चुकीचा मेसेज पसरवून त्याला विरोध केला, मात्र आता पुलाची एवढी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे की येणारे जाणारे विद्यार्थी, शेतकरी, प्रवासी, भाजीवाले, दूधवाले, दुकानदार तसेच ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन ये जा करावी लागत आहे। आज पुलाची अवस्था खूप धोकादायक आहे। पुलाच्या आजूबाजूचा कठडा तुटलेला असून त्याचबरोबर लोखंडी ग्रिल हे टाकलेले आहेत ते जागोजागी सुटलेले आहेत। चालताना त्या लोखंडी ग्रिलमध्ये पाय जाऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। ग्रामस्थांनी जीव मुठीत घेऊन जगावे का, असा प्रश्न सरपंचांनी उपस्थित केला आहे। खरं सांगायचं तर यापूर्वी सुद्धा 35 ते 40 ग्रामस्थांना या मोडकळीस आलेल्या पुलामुळे चालताना दुखापत झाली आहे। शासनाने लवकरच काम योग्य स्थितीत सुरू करावे व खरोशी ग्रामस्थांना व दुर्शेत ग्रामस्थांना न्याय द्यावा, कारण दोन्ही गावातील जनतेचा जीव महत्त्वाचा आहे। नवीन पूल लवकर सुरू करून जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी वेळेत काम पूर्ण करा, तसेच शासनाने 2023 मध्ये मंजूर झालेल्या पुलासंदर्भात तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या कामाची संबंधित विभागाने पाहणी करून कार्यवाही करावी, अन्यथा जीवितास मोठा धोका निर्माण होणे टाळता येणार नाही, अशी मागणीही खरोशी सरपंच रुपाली पाटील व दुर्शेत सरपंच दशरथ गावंड यांनी केली आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी घरतसह तृप्ती भोईर, पेण। दुर्शेत आणि खरोशीला जोडणाऱ्या पुलावरती उभा आहे आणि आजची सत्य परिस्थिती अशी आहे की या पुलावरती असलेल्या प्लेट पूर्णपणे गंजलेले आहेत आणि त्याला गाली पडलेले आहेत, तसेच साईडला असणारा ग्रिल हे सुद्धा खाली पडलेलं आहे आणि हे पूर्णपणे पडल्यामुळं शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि ग्रामस्थांना त्या बाजूला जाण्याकरता धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे। तर ह्या कामामध्ये राजकारण न येता ग्रामस्थांची सुरक्षितता हा महत्त्वाचा उद्देश आहे। तरी या संबंधित असणाऱ्या अधिकाऱ्यांना एक विनंती आहे की हे पूल पूर्णपणे नादुरुस्त झालेले आहे, त्यामुळे नवीन पूल लवकरात लवकर व्हावं आणि जी धोकादायक परिस्थिती आहे ही टाळता कशी याच्याकडे लक्ष द्यावं, कारण 2023 मध्ये याची आंतरसंकल्पीय तरतूद झाली आणि यासाठी निधीसुद्धा मंजूर झाला, परंतु आज तागायत ह्या पुलाला अवधी केल्यामुळं या नादुरुस्त पुलावरून लोकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। तरी शासनाला विनंती आहे की हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि ग्रामस्थांना, विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना चांगला प्रवास करता यावा याकडे लक्ष द्यावे आणि ह्याची नवीन पुलाची अंमलबजावणी करावी आणि नवीन पूल लवकरात लवकर बांधून व्हावं ही विनंती करत आहे।